हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्माच किचनमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण लहान मुलांसाठी किंवा ऑफिस टिफिनसाठी झटपट असा हेल्दी असा पालक पनीरचा पराठा बनवणार आहोत, जो मुलांनाही खूप आवडेल. हाय प्रोटीन, हाय आयर्न रिच असा हा पालक पनीर पराठा. चला तर मग बघूया आपण हा पराठा कसा करायचा. सगळ्यात आधी मी पालकला ब्लांच करून घेणार आहे. ब्लांच करणार म्हणजे उकळत्या पाण्यामध्ये 10 ते 20 सेकंदसाठी पालक टाकून चांगलं आलटून पलटून घेणार आहे आणि मग लगेचच 20 सेकंदानंतर तो पालक चिमट्याच्या साहाय्याने आईस कोल्ड वॉटरमध्ये घालणार आहे. असं केल्यामुळे पालकला शॉक मिळतो. हीट शॉक म्हणजे त्याच्यामुळे काय होतं, पालकचा हिरवा रंग अजूनच गडद होतो आणि आपण जे काही पालकचं बनवतोय त्याला खूप छान हिरवा रंग येतो. म्हणून कधी पण पालकची प्युरी बनवत असाल तर एकदा पालकाला ब्लांच करून नक्की पहा. आणि मग पालक ब्लांच करून झाला की मग आपण तो मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. मिक्सरमध्ये वाटत असताना त्याच्यामध्ये आपण अद्रक, लसूण, हिरवी मिरची आणि जिरा हे घालणार आहोत. म्हणजे आपण पालक पनीरच्या पराठ्याला जी पराठ्याची कोटिंग असेल त्याला ही खूप छान फ्लेवर येईल. तुमची मुलं जर तिखट खात नसतील तर त्याच्यामध्ये तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी करू शकता किंवा स्किपही करू शकता. तरीही हा पालक पराठा खूप छानच लागतो. आईस कोल्ड वॉटरमध्ये पालक पूर्णपणे थंड झाला की मगच आपण त्याला वाटून घ्यायचा आहे. म्हणजे त्याचा हिरवा रंग जसाच्या तसाच राहतो, तो काळपट होत नाही. पालकची प्युरी झाल्यानंतर ही प्युरी मी गव्हाच्या पिठामध्ये ॲड करणार आहे आणि गव्हाच्या पिठामध्ये मी मीठही घालून घेणार आहे. आणि त्याच्यामध्ये आपण पालकाच्या प्युरीमध्येच गव्हाचं पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण टाकायचंच नाही. जर गरज वाटली तरच मिक्सरचं भांडं धुवून त्यात जे पालकाचं पाणी होईल मिक्सरला लागलेलं तेच आपण ह्याच्यामध्ये वापरणार आहोत. दुसरं वेगळं पाणी वापरायची गरज लागतच नाही. तरीसुद्धा जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही पाणी ॲड करू शकता. पण पालकाच्याच प्युरीमध्ये जितकं पीठ मावेल तितकंच घालून आपण हे पीठ छानपैकी मळून घ्यायचं. म्हणजे पिठालाही खूप छान पालकाचा फ्लेवर येतो. जर पालक कमी आणि पाणी जास्त घालून पीठ मळलं तर रंग तर येईल पण पालकाचा फ्लेवर येणार नाही. त्याच्यामुळे पालकाच्या प्युरीमध्ये जितकं पीठ बसेल तितकंच आपण ॲड करून हे पालकाचं पीठ छानपैकी मळून घेणार आहोत आणि रेस्ट करायला 20 मिनिटं ठेवून देणार आहोत. आता आपण पालकाच्या पराठ्यामध्ये भरण्यासाठी पनीरची फिलिंग बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी 2 वाट्या इतकं म्हणजे जवळजवळ हे
पाव किलो इतकं पनीर आहे. हे होममेड पनीर आहे, त्याच्यामुळे हे मोकळं मोकळं दिसत आहे. जर तुम्ही बाजारातून पनीर आणाल तर ते पनीर तुम्ही खिसून घ्या. मग या पनीरमध्ये मी एक मोठा कांदा, एक मोठी शिमला मिरची, चिली फ्लेक्स, मीठ, ऑरिगॅनो, पिझ्झा सीझनिंग असं जे काही मला आवडतं ते ॲड करून घेतलं आहे. तुम्हाला जे आवडतं फ्लेवर ते तुम्ही ह्या पनीरमध्ये घालून घेऊ शकता. पण ह्याच्यामध्ये लाल तिखट किंवा असं हळद वगैरे हे घालायचं स्किप करावं. कारण का हे असं घातल्यावर ह्याची जी मजा आहे ती थोडीशी कमी होऊन जाते. मग आपण हे ऑरिगॅनो, रेड फ्लेक्स, चिलीचा तर हे सगळं घातलं तर ते दिसायलाही छान दिसतं आणि चवही नक्कीच चांगली लागते. तर अशा प्रकारे एकदा पनीरची फिलिंग करून बघा आणि पालकाच्या पराठ्यामध्ये स्टफ करा. हा पालक पनीर पराठा लहान मुलांना बघायलाही खूप आवडतो आणि खायलाही खूप आवडतो आणि मुलं आवडीने खातात. म्हणून अशा प्रकारे एकदा पालक पनीर पराठा नक्की करून बघा. अशा प्रकारे आपली ही स्टफिंग तयार झालेली आहे. आता मी हे सगळं छान हाताच्या साहाय्याने मिक्स करून घेणार आहे आणि मग चपातीचा म्हणजे त्या पालकाच्या पिठाचा एक गोळा लाटून घेणार आहे. आधी त्याला गोल लाटून घ्यायचा आहे आणि मग त्याच्यामध्ये गोल लाटून झाला की मग त्रिकोणी आपण अशी फिलिंग त्याच्यामध्ये लावणार आहोत आणि त्रिकोणी त्याला फोल्ड करून घेणार आहोत. म्हणजे जी पनीरची फिलिंग आपण भरणार आहोत ती पण पूर्ण कोपऱ्यांपर्यंत पोचेल आणि त्रिकोणी बघितल्यावर ट्रायंगल शेपचा पराठा बघून लहान मुलंही खुश होतील. म्हणून अशा प्रकारे आपण त्रिकोणी पराठा करून घेऊ, म्हणजे तो करायलाही सोपा, फिलिंगही पूर्ण भरली जाते आणि लहान मुलंही खुश होतात. अशा प्रकारे आपण पालक पनीरचा पराठा करून तो तव्यावर छानपैकी शेकून घेणार आहोत. शेकताना मी इथे तूप वापरलेलं आहे. तुम्हाला जर बटर आवडत असेल तर तुम्ही बटरही वापरू शकता किंवा तेलही वापरू शकता. अशा प्रकारे मी हा पराठा करून घेते, शेकून घेते. तुम्हाला हा पराठा कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही हा पराठा ट्राय कराल की नाही तेही कमेंट करून सांगा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तीही कमेंट करून सांगा. माझ्या रेश्माज होम किचन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या रेसिपी पाहत राहा. थँक्यू सो मच.